नमस्कार. मी संदीप पाटील, महाराष्ट्र सुरक्षा रक्षक महासंघ संलग्न भारतीय मजदूर संघ प्रदेशाध्यक्ष. आज व्हिडिओ बनवायचं कारण असं आहे की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये महापारेषण या ठिकाणी 2015 पासून सुरक्षा रक्षक काम करत आहेत. त्यामध्ये 220 kV सबस्टेशनला प्रत्येकी 7 सुरक्षा रक्षक काम करतात 8 सबस्टेशनला. तर गेल्या काही दिवसापासून महापारेषण या आस्थापनेचे म्हणणे असे आहे की 220 kV सबस्टेशनला 7 पैकी 6 लोकांचीच वर्क ऑर्डर आलेली आहे. 6 लोकच काम करतील आणि 6 लोकांचा पगार हा 7 लोकांमध्ये वाटप करा असे त्यांनी मंडळास कळवले आहे. त्यानंतर आम्ही महासंघाच्या माध्यमातून पत्रव्यवहार केला, मंडळास पत्रव्यवहार केला. आज आस्थापनेसोबत चर्चा केली. तसेच आस्थापनेची मंडळाची आणि महासंघाची बैठक ही मंडळात पार पडली. त्यामध्ये मंडळाचे सचिव साहेब, निरीक्षक साहेब, तसेच महापारेषण बापट केंद्रातील वरिष्ठ पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. यामध्ये तात्पुरत्या स्वरूपात गेल्या 2 ते 3 महिन्याचा पगार पेंडिंग होता. तो तात्पुरत्या स्वरूपात 6 लोकांचा पगार 7 लोकांमध्ये वाटप करा असे सांगण्यात आले व त्यातून तो सर्वानुमते तोडगा काढण्यात आला. त्यानंतर आम्ही गुरुवार दिनांक 31 जुलै रोजी महापारेषण चं ऑफिस जे कराडमध्ये आहे त्या ठिकाणी आम्ही महासंघाचे पदाधिकारी तसेच कोल्हापूर जिल्ह्याचे सचिव प्रवीण जाधव साहेब असे सर्वजण मिळून मी त्या ठिकाणी महापारेषणचे वरिष्ठ मॅडम यांना भेटलो. भेटल्यानंतर मॅडमना आम्ही सर्व हकीकत सांगितली की या अशा गोष्टीमुळे कोल्हापूरमध्ये असा प्रॉब्लेम झालेला आहे आणि 220 kV 8 सबस्टेशन जे आहेत त्या ठिकाणचे एका 7व्या माणसा सुरक्षा रक्षकावरती उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे, त्याचा रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. तरी आपण यामध्ये तोडगा काढावा आणि लवकरात लवकर खाली ऑफिसला सूचना देऊन 7वा माणूस कंटिन्यू करावा व जो त्याच्या होणारा अन्याय आहे तो थांबवावा असं महासंघाच्या माध्यमातून त्यांना सांगण्यात आलं. तसेच ज्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये काही अडचण आहेत त्यासुद्धा त्यांना सांगण्यात आल्या व मॅडमनीसुद्धा महासंघाशी सकारात्मक चर्चा केली. तेथील HR डिपार्टमेंटचे अधिकारी आहेत त्यांनीसुद्धा चर्चा केली. त्यातून सकारात्मक चर्चासुद्धा झाली आणि त्या चर्चा झाल्यानंतर मॅडमनी आम्हाला असे सांगितले की आम्ही लवकरच खाली कोल्हापूर ऑफिसला आम्ही कळवू व त्याच्यावरती लवकरात लवकर जो काय तोडगा निघेल तो आपणाला कळवू असे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तेथीलसुद्धा सांगितलं आम्हाला. त्यानंतर आम्ही मॅडमना सांगितले की लवकरात लवकर त्याच्यावरती तोडगा काढून आमच्या कोल्हापूर जिल्ह्यातील 220 kV सबस्टेशनच्या सुरक्षा रक्षकांना न्याय द्यावा आणि लवकरात लवकर त्यांचा जो 7 लोकांचा पूर्वीप्रमाणे पगार होत होता तो पगार व्हावा अशी आम्ही महापारेषण कराड या ठिकाणी त्यांच्याकडे मागणी केली व सकारात्मक चर्चासुद्धा झालेली आहे. येत्या काही दिवसात आपण त्याच्यामध्ये झालेल्या चर्चेनुसार काय तोडगा निघते बघू. अन्यथा आम्ही जर काही या ठिकाणी आम्हाला काही अडचण निर्माण झाली तर तेथील पुढील जी प्रोसेस आहे ते आम्ही महासंघाच्या माध्यमातून त्याची तयारी करू. तसेच माननीय विशालजी मोहिते साहेबांशी सुद्धा या संदर्भात आमची चर्चा झाली. माननीय विशालजी मोहिते साहेबांनीसुद्धा आम्हाला मार्गदर्शन केलं आणि आम्हाला सांगितलं की आपण त्या ठिकाणी जाऊन या चर्चा करा आणि त्यानंतर आम्हाला कळवा आणि आपण त्यातून काय तोडगा निघते बघू आणि त्यानंतर पुढे काय करायची ती प्रोसेस आपण करून घेऊ. तरी महापारेषणच्या सर्व सुरक्षा रक्षकांना विनंती आहे आपण महासंघाचे सर्वजण आपण सभासद व्हावे व आपली एकी ठेवावी जेणेकरून अशा काही गोष्टी घडत असतात त्यासाठी आपण एकी ठेवून आपण लढा दिला पाहिजे व आपण प्रयत्न केला पाहिजे आणि आपली एकी असेल, सभासद संख्या असेल, सभासद होतील तर आपण त्यासाठी लढा देऊ शकू. तरी माझी सर्वांना विनंती आहे आपण सर्वांनी ज्या आपल्यावरती हा जो
काय अन्याय होतो आहे त्यासाठी आपण जोरात ताकदीने लढा द्यायचा ठरलेलं आहे आपलं, आणि आपण देऊ. आपण लास्टपर्यंत त्या ठिकाणी लढा देऊ आणि सर्वांना न्याय मिळवून देण्याचं काम आपण त्या ठिकाणी महासंघाच्या माध्यमातून करू, असं मी सर्वांना आश्वासित करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.